तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी आणि प्रसारणात. यानंतर आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम. मित्रांनो, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याविषयी आपण ऐकून असाल. यामध्ये विविध सामाजिक संस्था आणि विविध कॉर्पोरेट संस्था एकत्र येऊन समाज उपयोगी काम करत असतात. मित्रांनो, या दोन संस्थांना एकत्र आणण्याचं काम CSR नेक्सस या संस्थेतर्फे करण्यात येतं. आज याच संस्थेविषयी आपण माहिती घेणार आहोत. आज या कार्यक्रमात आपण CSR नेक्सस या संस्थेचे संस्थापक संचालक मंदार बापट आणि निखिल गद्रे यांच्याशी संवाद साधणार आहोत. त्यांच्याशी संवाद साधतोय महेश. ऐकूयात हा कार्यक्रम. मित्रांनो नमस्कार. 107.4 FM वर आपण ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ आणि आपण ऐकत आहात कार्यक्रम CSR. मित्रांनो, CSR म्हणजे काय, कोणत्या कंपन्या आणि सामाजिक संस्था यामध्ये काम करू शकतात, त्याचबरोबर कोणकोणते उपक्रम CSR मध्ये ग्राह्य धरले जातात, CSR कंपनी आणि सामाजिक संस्था कशा प्रकारे एकत्र येऊन काम करू शकतात याविषयी माहिती आपण या आधीच्या भागांमध्ये जाणून घेतली आहे. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की काही कंपन्यांना हव्या तशा सामाजिक संस्था म्हणजेच NGO भेटत नाहीत. म्हणजे ज्यांना एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट विषयावर काम करायचे असेल तर त्या ठिकाणी सामाजिक संस्था भेटत नाहीत. तर काही सामाजिक संस्थांना हव्या त्या विषयावर काम करण्यासाठी CSR कंपन्यांचा सपोर्ट भेटत नाही किंवा CSR कंपनी उपलब्ध होत नाही. अशा गोष्टी बऱ्याच वेळा घडतात. याच प्रश्नाची उकल करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे, जेथे सामाजिक संस्था आणि कॉर्पोरेट संस्था एकत्र येतील आणि CSRच्या माध्यमातून ते वेगवेगळे समाज उपयोगी प्रोजेक्ट राबवतील. हा प्लॅटफॉर्म म्हणजे CSR नेक्सस ही संस्था. आज याच विषयी आपण माहिती घेणार आहोत आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत CSR नेक्सस या संस्थेचे फाउंडर डायरेक्टर मंदार बापट आणि दुसरे फाउंडर डायरेक्टर निखिल गद्रे. सर, आपल्या दोघांचंही खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, कॉर्पोरेट कंपनीज ज्या CSR प्रकल्प राबवतात आणि त्याचबरोबर सामाजिक संस्था यांना एकत्र आणण्याचं काम या संस्थेमार्फत केलं जात आहे. तर ही संस्था नेमकी काय आहे याविषयी आम्हाला थोडक्यात माहिती द्या. सो CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, या क्षेत्रात काम करणारी ही आमची संस्था आहे. CSR नेक्सस हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर कंपन्या आणि सामाजिक संस्था किंवा आपण त्याला NGO असं म्हणतो, यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साठी एकत्र आणण्याचं काम केलं जातं. आमच्या या संस्थेतर्फे कंपन्या किंवा सामाजिक संस्था या दोन्ही काही ऑनलाईन आणि ऑफलाईन सर्व्हिसेस अशा दिल्या जातात. त्यामुळे त्या एकत्र येऊन सामाजिक हिताचे काम सुलभतेने करू शकता येतील. म्हणजे दोन्ही महत्त्वाचे दुवे त्यांना जोडण्याचं काम ही CSR नेक्सस संस्था करत आहेत. सर, ही संस्था सुरू करण्यामागचा उद्देश काय होता आणि किती वर्षापासून आपण CSR मध्ये काम करतात? मला वाटतं त्याची पार्श्वभूमी होती का जेणेकरून तुम्हाला ही संस्था सुरू करावीशी वाटली? जेव्हा भारतात 2013 पासून कंपन्यांना त्यांचं सामाजिक उत्तरदायित्व किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी याच्यात काम करणं हे अनिवार्य केलं. म्हणजे काय, तर त्यांना होणाऱ्या नफ्यातला काही भाग हा त्यांनी समाज हितावर खर्च करावा हे त्यांना बंधनकारक करण्यात आलं भारत सरकारकडून. सो तेव्हापासून कंपन्या आणि सामाजिक संस्था या एकत्र येऊन समाजहिताचे अनेक प्रकल्प राबवतात. पण गेल्या काही वर्षात असं लक्षात आलं की कंपन्यांना जबाबदार सामाजिक संस्था आणि चांगले प्रकल्प शोधणं हे बरंचसं आव्हानात्मक होत आहे. आणि तसंच सामाजिक संस्थांना त्यांच्या चांगल्या प्रकल्पांसाठी CSRचा निधी मिळवणं हे सुद्धा खूप अवघड होतं. याच्यात त्यांचा उद्देश चांगला असला तरीसुद्धा त्यांना स्वतःला प्रेझेंट कसं करावं किंवा CSRसाठी लागणाऱ्या गोष्टी काय काय आहेत याची कल्पना नसते. सो ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवरनं उपलब्ध करून देतो किंवा या गोष्टी करणं त्यांना सोपं होऊ शकतं आमच्या प्लॅटफॉर्मच्या उपयोगामुळे. म्हणजे ह्या सगळ्या सामाजिक संस्था असेल किंवा कॉर्पोरेट कंपन्या असतील त्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्याच्या हेतूने तुम्ही हा संस्था सुरू केलेली आहे. पण यात काय वेगवेगळ्या अडचणी तुम्हाला जाणवत होत्या का दोन्हीकडून? जसं तुम्ही सांगितलं की त्या काही रिपोर्ट तयार करताना मुख्य अडचणी कुठे तुम्हाला जाणवत होत्या? खऱ्या अडचणी अशा होत्या की सामाजिक संस्था रूट लेवलला किंवा त्यांचं जे काम असतं हे अतिशय प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित करत असतात. पण त्यांना जेव्हा CSR निधी मिळाल्यानंतर कंपन्यांना त्यांना रिपोर्ट करायचे असतात किंवा रिपोर्ट द्यायचे असतात, ते कसे द्यायचे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे हे त्यांना माहिती नसतं. किंवा त्यांनी जर एखादा नियोजित प्रकल्प त्यांचा असेल, त्यांनी एखादा तयार केला असेल की ह्या क्षेत्रात मला काम करायचं आहे आणि याच्यासाठी मला आता CSR मधून निधी पाहिजे. सो
हा प्रकल्प जो त्यांनी तयार केलेला आहे तो कंपन्यांसमोर कसा मांडायचा हेही बऱ्याचदा त्यांना लक्षात येत नाही. सो कंपन्यांना ज्या पद्धतीने हा प्रकल्पासाठीचं प्रोजेक्ट प्रपोजल म्हणतो आपण हवं असतं ते कसं तयार करायचं याच्याबद्दल आम्ही त्यांना मार्गदर्शन देतो. बऱ्याचदा असं होतं की सामाजिक संस्थांमध्ये लोक बदलत राहतात सारखी, आणि बदलत गेल्यानंतर जो प्रकल्प चालू असतो त्या प्रकल्पाबद्दलची माहिती एकाकडून पुढे जात नाही. सो आमच्या प्लॅटफॉर्मवर ही माहिती सगळी सुरक्षित राहते. सर, कोणकोणत्या सुविधा CSR नेक्सस तर्फे सामाजिक संस्थांना दिल्या जातात? सो CSRच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर सामाजिक संस्थांची काम करायची पद्धत आणि कंपन्यांच्या असणाऱ्या अपेक्षा याच्यामध्ये थोडीफार तफावत असते. उदाहरण द्यायचं झालं तर CSR प्रकल्पात केलेल्या कामाचा अहवाल ज्याला आपण रिपोर्ट म्हणतो, हा कंपन्यांना तपशीलवार ज्याला आपण म्हणू डिटेल असा अपेक्षित असतो. पण सामाजिक संस्थांचं म्हणजे समाजकार्य जरी चांगलं असलं तरी तो त्यांचा काय कोर स्किलसेट नाही आहे. त्याच्यामुळे हा रिपोर्ट तयार करणं हे त्यांच्यासाठी खूप कठीण होतं. याच्यामुळे CSR नेक्सस या प्लॅटफॉर्मकडून अशाच प्रकारचा अहवाल तयार करणं हे आम्ही खूप सोपं केलं आहे. म्हणजे त्यांच्यासाठी आधीपासूनच दिलेल्या फॉर्मॅटमध्ये हवी असलेली माहिती जी प्रोजेक्टसाठी ती माहिती भरल्यावरती हा अहवाल तयार होऊ शकतो. शिवाय हा अहवाल जर पाहिजे असेल तर तो डाउनलोड करता येऊ शकतो आपण PDF फॉर्मॅटमध्ये, आणि तो त्यांना पाहिजे असेल तर तो त्यांच्याकडे ठेवू शकतात किंवा कंपन्यांना तो ईमेलद्वारे किंवा असं पाठवू शकतात, आणि अशाच पद्धतीने हा कंपन्यांना तो उपलब्ध होऊ शकतो. अशाच प्रकारे प्रोजेक्ट प्रपोजल तयार करणे किंवा कंपन्यांचं प्रोजेक्ट शोधणे किंवा कंपन्यांच्या प्रोजेक्टसाठी ॲप्लिकेशन पाठवणे अशा प्रकारच्या अनेक सर्व्हिसेस या आपण CSR नेक्ससकडून उपलब्ध करून दिल्या आहेत. याचबरोबर या सामाजिक संस्थांना एक स्वतःचं एक अद्ययावत संकेतस्थळ म्हणजे ज्याला आपण वेबसाईट असं म्हणतो, तशी एक मायक्रोसाईट आम्ही NGOसाठी उपलब्ध करून देतो, ज्याच्या मार्फत त्यांनी जी दिलेली माहिती असते त्यांची प्रोजेक्टची, त्यांची स्वतःची माहिती ही सगळ्यांना दिसू शकते. आणि त्या प्रोजेक्टचे त्यांचे काही फोटोज असतील, त्यांचे रिपोर्ट्स असू शकतात, ही सगळी माहिती त्यांना एकाच ठिकाणी मिळते. बऱ्याच वेळेला असं होतं की सामाजिक संस्थांचं एक स्वतःची एक वेबसाईट ते कधीतरी तयार करून ठेवतात आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे कोणी पाहत नाही, अपडेटेड नसते. म्हणजे आपण म्हणू शकतो की एक सिंगल पेज वेबसाईट आहे, पण त्या सिंगल पेजवरती खूप पूर्वी दिलेली माहिती आणि आत्ताची त्यांची काम जे चाललंय ते काही कुठे कळत नाही. पण या मायक्रोसाईटमध्ये ते ज्या प्रोजेक्टवरती काम करतात ते त्यांना इमिजिएटली दिसू शकतं, आणि त्याच्यासाठी त्यांना काही वेगळा खर्च न करता त्यांच्या स्वतःच्या सोयीनुसार त्या अपडेट करू शकतात त्यांच्या, आणि मग ते दिसू शकतं लोकांना. नक्कीच एक मला वाटतं प्रोफेशनल वेबसाईट जर कंपन्यांना मिळाली, आणि कंपन्या तशा एक्सपेक्ट करत असतात कारण का ते ऑलरेडी प्रोफेशनल लेवलला काम करत असतात, आणि सामाजिक संस्था देखील उत्तम काम करतात, पण कुठंतरी मला वाटतं की त्याचं रिपोर्टिंगमध्ये कमतरता येते. सर, मला हा एक प्रश्न विचारायचा असतो की हे रिपोर्टिंग इतकं महत्त्वाचं का असतं विशेषतः कंपन्यांसाठी? कारण कंपनी जेव्हा एखाद्या संस्थेला मदत करतात CSR निधीमधनं, तेव्हा भारत सरकारकडनं त्यांच्यावर काही बंधनं असतात की हा जो तुम्ही CSR निधी दिलाय हा कुठल्या कारणासाठी वापरला जातोय. जी कारणं भारत सरकारने डेझिग्नेट केलेली आहेत किंवा दिलेली आहेत त्या कारणांसाठीच हा निधी वापरला जातोय का नाही, किंवा दिलेला निधी हा पूर्णपणे वापरला गेलाय का नाही. तुम्ही जे काम करताय ते काम काय करायचं ठरवलं होतं आणि ते कशा पद्धतीने चालू आहे, किंवा ते कधी पूर्ण होणार आहे, वेळेत पूर्ण झालंय नाही झालंय, पूर्ण निधी वापरला गेलाय, ही सगळी माहिती ही कंपन्यांना भारत सरकारला कळवावी लागते. त्याशिवाय त्यांना कंप्लायन्स जो म्हणतो तो होत नाही कंपन्यांचा. त्याच्यासाठी हे रिपोर्टिंग अतिशय महत्त्वाचं असतं. आणि जी माहिती कंपन्यांना हवी असते ती प्रत्येक वेळेसच संस्थांकडून, सामाजिक संस्थांकडून उपलब्ध होतेच असं नाही. त्यामुळे CSR नेक्ससमध्ये जी सोय केलेली आहे की कंपन्यांना जी माहिती हवी असते ती माहिती त्यांना भरण्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. नक्कीच, आणि या रिपोर्टिंगद्वारेच मला वाटतं ते कामाचं मूल्यांकन होत असेल, आणि मला वाटतं की उत्तम प्रकारे काम होण्यासाठी पण हे रिपोर्ट तितकेच महत्वाचे आहेत. सर, आता तुम्ही सांगितलं की सामाजिक संस्थांना कशा प्रकारे CSR नेक्सस मदत करते किंवा सुविधा पुरवते, तशीच गरज कंपन्यांना देखील असणार आहे. तर कोणकोणत्या सुविधा तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांना पुरवता? ज्याप्रमाणे सामाजिक संस्थांना सर्व्हिसेस देतो त्याचप्रमाणे बऱ्याच सर्व्हिसेस आम्ही कंपन्यांसाठीही देतो. एक कंपनी
अनेक सामाजिक संस्थांबरोबर एकाच वेळी काम करत असते. त्यांचे अनेक प्रकल्प ते राबवत असतात. सो अशा केसेसमध्ये सगळ्या सामाजिक संस्थांचा समन्वय राखणे हे कंपनीसाठी खूप आव्हानात्मक असतं. त्याच्यासाठी त्यांना बरंच मनुष्यबळ किंवा मॅनपॉवर त्यांना तिथे लावावी लागते, ज्या योगे ते सामाजिक संस्थांचा किंवा त्यांच्या प्रकल्पांचा पाठपुरावा करू शकतील, त्यांच्याकडनं रिपोर्ट्स घेऊ शकतील. सो CSR नेक्ससमध्ये हे आवाहन करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवर रिपोर्टिंग वगैरे यासारख्या सर्व्हिसेस आम्ही दिलेल्या आहेत की जिथे त्यांना पाठपुरावा करावा लागत नाही. ज्यावेळी त्यांना रिपोर्ट हवे असतात त्यावेळी नोटिफिकेशन सामाजिक संस्थांना जातात. त्यांनी रिपोर्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन कंपन्यांना जातं आणि त्यावेळेस ते प्लॅटफॉर्मवर जाऊन तो रिपोर्ट बघू शकतात की संस्थेकडनं येणाऱ्या मेलची त्यांना वाट बघायला लागत नाही की कधी रिपोर्ट येतोय, काय होतंय. हे आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन ते बघू शकतात. दुसरी सोय अशी आहे की ज्या योगे यांना समाजात चाललेले प्रकल्प, सामाजिक संस्थांनी तयार केलेले प्रकल्प कुठले कुठले आहेत हे बाहेर जाऊन शोधायची गरज नसते. नॉर्मली असं होतं की ज्या सामाजिक संस्था ओळखीच्या आहेत त्यांचेच प्रकल्प कंपन्यांकडनं घेतले जातात. आजूबाजूच्या इतर प्रकल्पांबद्दल कंपन्यांनाही फारशी माहिती नसते की कुठल्या सामाजिक संस्था काय प्रकल्प करतायत. सो आमच्या प्लॅटफॉर्मवर ज्या सामाजिक संस्थांनी त्यांचे प्रकल्प ठेवलेले असतील, पब्लिश केलेले असतील, ते या कंपन्यांना त्यांच्या सर्चच्या माध्यमातून दिसू शकतात. उदाहरणार्थ एखादी कंपनी जर हेल्थकेअर या विषयावर काम करत असेल आणि त्यांना त्यांच्याशी रिलेटेडच फक्त प्रोजेक्ट्स बघायचे असतील की कुठल्या कंपन्या किंवा कुठल्या संस्था हे प्रोजेक्ट करतायत, सो त्या कंपन्या ते प्रोजेक्ट सर्च करू शकतात की मला फक्त हेल्थकेअर या विषयातल्या संस्था हव्यात. सो त्या त्यांना मिळू शकतात. सो यात त्यांचा वेळ खूप वाचतो, मनुष्यबळ कमी वापरायला लागतं आणि त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तोही कंपन्यांचा वाचू शकतो. सो या झाल्या ऑनलाईन सर्व्हिसेस. पण काही आम्ही ऑफलाईन सर्व्हिसेससुद्धा देतो, ज्यामध्ये कपॅसिटी बिल्डिंग हा एक प्रकार आहे. कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे कंपन्यांचे जे सामाजिक संस्थांबरोबर काम चालू असतं त्या सामाजिक संस्थांच्या लोकांना किंवा व्हॉलंटियर्सना काही ट्रेनिंग्स देणं, त्यांचे स्किल सेट डेव्हलप करणं, या प्रकारच्या सर्व्हिसेस देतो. किंवा एखादा प्रकल्प असेल त्याची उपयोगिता किती आहे किंवा नीड असेसमेंट त्याची करायला लागते, सो ती नीड असेसमेंट आम्ही करून देतो. काही कंपन्यांकडे त्यांच्या पॉलिसी तयार नसतात किंवा त्या कशा करायच्या हे माहिती नसतं, कारण ते नुकतेच CSRच्या कार्यक्षेत्रात आलेले असतात. सो त्यांना ते तयार करण्यासाठी आम्ही मदत करतो. प्रोजेक्ट एखादा मिळाल्यानंतर, तो पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारकडून असं एक बंधन केलेलं आहे की त्याची इम्पॅक्ट असेसमेंट व्हायला पाहिजे. काही रकमेच्या पुढे जर प्रोजेक्ट असेल तर त्याची इम्पॅक्ट असेसमेंट थर्ड पार्टीकडनं होणं गरजेचं असतं. सो तीही सर्व्हिस आम्ही कंपन्यांना देतो की थर्ड पार्टी इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही करून देतो. आणि काही कंपन्यांकडे मनुष्यबळच नसतं किंवा CSR कसा करायचा याची काहीही कल्पना नसते. सो त्यांना आम्ही पूर्णपणे CSR प्रकल्प त्यांचा राबवण्यासाठी एंड टू एंड आम्ही मदत करतो त्यांना. या ऑफलाईन सर्व्हिसेस आम्ही कंपन्यांसाठी देतो. CSR आणि सामाजिक संस्थांना जोडण्याचं काम तुम्ही करत आहात. बरोबर. आणि त्याचबरोबर त्यांना ज्या काही हव्या त्या गोष्टी आहेत ते ऑन द स्पॉट एका ठिकाणी सगळ्या उपलब्ध होतील ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, आणि प्रशिक्षण देखील तिथं मिळणार आहे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल. जर एखादी सामाजिक संस्था असेल किंवा कॉर्पोरेट संस्था असेल त्याला या प्लॅटफॉर्मवर यायचं असेल CSR नेक्ससच्या, तर ते कशा प्रकारे येऊ शकतात? यासाठी कंपन्या किंवा सामाजिक संस्था यांनी CSRnexus.com या वेबसाईटवरती गेले तर तिकडे रजिस्टर करणं गरजेचं आहे, जिथे तुमच्या ऑर्गनायझेशनची वैयक्तिक माहिती भरून, म्हणजे उदाहरणार्थ मेल ID, त्याच्यानंतर त्या संस्थेचा ॲड्रेस, त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर, ईमेल ॲड्रेस आणि फोन नंबर एवढी माहिती देऊन तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि याच्यासाठी काही जर अडचण आली तर त्याच्यासाठी आम्ही काही यूट्यूबवरती एक सॅम्पल व्हिडिओ किंवा असे केलेले आहेत, ज्याचा वापर करून ते स्वतःला रजिस्टर करून घेऊ शकतात. एकदा रजिस्टर झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्वतःची आणि संस्थेविषयी काही माहिती प्रोफाईल सेक्शनमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणजे ती अपडेट केल्यानंतर कॉर्पोरेटना ती माहिती पाहून त्याच्याप्रमाणे त्यांना ती व्हॅलिडेट करता येते. म्हणजे एखाद्या कंपनीचं त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर असेल किंवा त्यांचं ATCची माहिती असेल किंवा FCRA असू शकतो. तर FCRAचा नंबर हा प्रत्येक कंपनीची जशी स्वतःची लिगल टीम असते त्याच्या माध्यमातून ते व्हॅलिडेट करून कन्फर्म करू शकतात की जी काही माहिती या NGOनी दिलेली आहे ती बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सर्व सामाजिक संस्थांना आत्ता CSR नेक्ससकडनं पहिलं 1 वर्ष या सगळ्या ऑनलाईन सर्व्हिसेस हे मोफत उपलब्ध करून दिलेलं आहे.
सगळ्या सुविधा त्यांना मोफत 1 वर्ष उपलब्ध होणार आहेत आणि त्याचा उपयोग नक्कीच मला वाटतं या सामाजिक संस्थांना होणार आहे आणि त्याचबरोबर कॉर्पोरेट संस्थांना देखील होणार आहेत. आशा करूयात की हे दोन्ही संस्था एकत्र येतील आणि चांगले उपक्रम समाजासाठी राबवतील आणि आपल्याला देखील मी शुभेच्छा देतो. आणि आपण इथे आलात आणि CSR नेक्सस विषयी आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, आताच आपण CSR नेक्सस या संस्थेविषयी जाणून घेतलं. या संस्थेचे संस्थापक संचालक मंदार बापट आणि निखिल गद्रे यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधला होता महेशने. मित्रांनो, आपल्याला कल्पना आली असेल की CSR नेक्सस ही संस्था सामाजिक संस्था, NGOs आणि कॉर्पोरेट संस्था ज्या CSR मध्ये काम करतात यांना एकत्र आणण्यासाठी काम करत आहे. याच विषयीची एक महत्त्वाची माहिती मला आपल्याला सांगायची. CSR नेक्सस आणि बिझनेस एथिक फाउंडेशन यांच्यातर्फे इंडस्ट्री NGO मीट आयोजित करण्यात आली आहे. वेगवेगळ्या NGOsला आणि इंडस्ट्रीजला एकत्र आणण्याचा त्यांचा उद्देश आहे. मित्रांनो, ही इंडस्ट्री NGO मीट 8 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9:30 ते 4:30 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. नवी पेठ येथील निवारा वृद्धाश्रमाशेजारील पत्रकार भवनमधील डॉक्टर BV राव मेमोरियल हॉल येथे ही मीट आयोजित करण्यात आली आहे. यासाठी काही रजिस्ट्रेशन फीज देखील आहेत. या मीटमध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन करणं महत्त्वाचं आहे आणि ते रजिस्ट्रेशन आपण www.csrnexus.com या वेबसाईटवर करू शकता. याबाबत जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण 95-290-120-46 म्हणजेच 9529012046 या क्रमांकावर संपर्क साधू शकता. त्यामुळे आपण जर या क्षेत्रात काम करत असाल तर नक्कीच या समिटमध्ये सहभागी व्हा. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM. आपला आवाज, आपला रेडिओ.